प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये मान्य आता तर कहरच केला आहे. कावेरीला एक खूप भयंकर अट घातली आहे की संकष्टीच्या दिवशी कावेरीमुळे जर काही चुका घडल्या किंवा जर विघ्न आलं तर कावेरीचा बिझनेस त्या कायमचा बंद करतील. आणि त्यातच कावेरीच्या मागे नुसती संकटांची मालिका लागले. कावेरीच्या मार्गात यमुना अमृतानेच अडथळे निर्माण केले असले तरी माही काही कमी नाही आहेत. मुद्दामच माने सुद्धा एक मोठी अडचण निर्माण करत कावेरीला हार पत्करायला भाग जरी पाडलं असलं तरी सुद्धा कावेरी या तिघींच्यावर मात करून वरचढ ठरले. पण कशी? त्यात विद्या आणि यशची तिला साथही मिळाली. आता कावेरी या तिघींच्या षडयंत्रावरती मात करून पुन्हा कशी जिंकून दाखवते ते पाहणार तर आहोतच, तेही आजच्या भागामध्ये. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. कावेरी विद्याने त्यांची पहिली ऑर्डर पूर्ण केलेली असते. त्यांचा आनंद गगनात पावेनासा होतो, कारण दोघींच्याही चेहऱ्यावरती करून दाखवल्याचं समाधान असतं. दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात. विद्या तर सतत हात जोडून देवाचे आभारच मानत असते. पण इतक्यातच मोठा खुलासा होतो, कारण अमृता यमुना दोघेही एकमेकींशी गप्पा मारत खाली येतात. आणि मग काय, कदमताई कावेरीला सांगतात की याच दोघी होत्या ज्यांनी मला सांगितलं की तुमचा बिझनेस बंद पडलाय. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. कावेरी तावातच त्यांच्याकडे जाते आणि त्यांना जाब विचारते की तुम्ही दोघे? त्या ताई विचारतात की एकाच घरात राहून इतकं खोटं कसं काय बोलू शकतात या? तेव्हा मा विचारतात की या दोघींनी नक्की काय सांगितलं तुम्हाला? आता त्या दोघींनी नक्की काय सांगितलं होतं ते कदमताईंनी सांगता क्षणी यश जाऊन त्यांना जाब विचारतो की या दोघींच्या बिझनेसमध्ये तुम्हाला मदत नाही करता येत तर मग प्रॉब्लेम तरी क्रिएट नका करू. कावेरी त्यांना जाब विचारते, आता बोला ना, गप्प का बसलात तुम्ही? दोघेही मुख गिळून गप्प उभे असतात, कारण दोघींचाही मोठा पोपट होतो ना. कारण त्यांनी कितीही कुरापात्या करायचा प्रयत्न केला तरी कावेरी आणि विद्याने त्यांची पहिली ऑर्डर पूर्ण करूनच दाखवलेली असते. आता तर विद्यासुद्धा दोघींना जाब विचारते. तेव्हा अमृता सगळं कसं मानवरती ढकलून मोकळी होते. अचानकच ती म्हणते की मावशीसाठी केलं. सर्वच जण अचंबित होऊन मानकडेच बघतात. अमृता कारण पुढे करते, काय आहे, घरातल्या बायकाने बाहेर जाऊन काम करू नये, व्यवसाय करू नये असं मावशीला वाटतं ना. या अशा सतत बायका घरात येणार, मग त्या सगळ्याचा त्रास तर मावशीलाच होईल ना, म्हणून मी त्यांना तसं सांगितलं. आता मा दोघींचेही चांगले कान उघडणे करतात. त्रास तर होतोयच ग मला यांच्या या कामाचा, नाही आवडत आहे मलाही. म्हणून काय तुम्ही आपल्या दारात आलेल्या माणसाला असं खोटं बोलून तिथून पाठवून द्याल? मात्र आता स्वतःहून हात जोडून त्या कदमताईंची माफी मागतात. आता त्या त्यांच्या साड्या घेऊन तेथून निघून जातात. त्यात जाता क्षणी मा यमुना आणि अमृताला विचारतात की पण तुम्ही कावेरीला घर आणि व्यवसाय दोन्हीही सांभाळता येत नाही हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय एवढी धडपड करताय? अगं ती स्वतःहूनच सिद्ध करेल ना, कारण दोन दगडांवरती पाय ठेवून कुणाचंही भलं झालेलं नाही आहे. असं जर केलं तर मग एक ना धड भाराभर चिंध्या. नेमकी अशीच गत होते ना. म्हणजे कारस्थानं करून कावेरीच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करायचं हे संस्कार मात्र मला चालतायत. पण कावेरी धडपड करून, तारेवरची कसरत करून काही ना काही करून दाखवण्याचा प्रयत्न करते ते मात्र यांना पटत नाही आहे. कावेरीला मा सांगतात की बरं कावेरी, उद्या संकष्टी आहे, त्यामुळे घरातल्या सर्वांचाच उपवास असतो आणि जोपर्यंत चंद्रोदय होत नाही तोपर्यंत कोणीही आपल्या घरात उपवास सोडत नाही, हे तर तुला माहिती आहे ना. तेव्हा विद्या आणि कावेरी मान डोलावतात. मा त्यांना सांगतात की एक काम कर, साबुदाणा भिजत घातलाय का, आणि आजच जास्तीचं विरजण लाव. सगळ्यांना लागेल दही, आणि हो, दाण्याचं कूट नसेल तर तेही आत्ता आज रात्रीच करून ठेवा. मा सगळ्या ऑर्डरीत देत असतात कावेरीला. यमुना आणि अमृताचं मात्र भलतंच चालू असतं, एकमेकींना खुणवाखुणवी. म्हणजेच काय, पुन्हा या नक्कीच काहीतरी उपद्योग करणारच.
मुद्दामच अमृता कावेरी आणि विद्याची कामं वाढवण्यासाठी मानना सांगते की मावशी, अगं दरवेळेस साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आलाय, आपण उद्या वेगळं काहीतरी करायचं का? मग काय, मानना तर कारणच मिळालं. कावेरी विद्याच्या बिझनेसमध्ये खोडा घालण्यासाठी आता तर त्या अमृताच्या सगळ्या फरमाईशी पूर्ण करतात आणि ऑर्डरी कावेरीलाच सोडतात की उद्या तुम्ही एक काम करा, उद्या भगर, आमटी, नारळाची चटणी, राजगिरीच्या पुऱ्या आणि रताळ्याचा हलवा करा. काय? आता विद्या मांना थोडं समजवण्याचा प्रयत्न करते की मा, एरवी तर आपण खिचडीच खातो ना, मग उद्या आता नको तिथे चोंबडेपणा यमुना करतेच. विद्या, अगं आपण उद्या सगळंच खाऊयात. आणि अगं विद्या, कावेरी करेल ना सगळं, आणि उपासाचे पदार्थ आहेत म्हटल्यानंतर सगळेच जण खातील. आता यमुना सुद्धा कावेरीला आदेशच देते जणू, तू कर ग, आम्ही सर्वच जण खाऊ ते. यशला तर इतका राग येतो या यमुनाचा, पण काय करायचं, त्याचेही हात दगडाखाली अडकलेत. तेव्हा कावेरी तर कोणत्याच गोष्टीत हार मानणारी नाहीये, त्यामुळे ती मानना शब्द देते की त्या सगळ्या फरमाईशी ती नक्कीच पूर्ण करेल. पण आता मातर अति करतात हा. मुद्दामच कावेरीला धर्मसंकटात टाकतात. उद्या संकष्टी आहे, म्हणजेच आपण विघ्नहर्त्याची पूजा करतो, त्यामुळे मला घरात कोणतंही विघ्न नको आहे. वाद, कटकटी, तमाशा, भांडणं काहीच नको आहे. आणि कावेरी, मी तुला सांगते या, जर उद्या तुझ्यामुळे जर घरात काही विघ्न आलं ना, तर मी उद्याच्या उद्या जाहीर करेन की तुझे दिलेले 7ही दिवस संपले. यश, कावेरी, विद्या तिघांच्याही पायाखालची जमिनीत सरकते. कावेरी, विद्या, यश, आता तर तिघांनाही टेन्शन येतं. पण तेव्हाच यमुना आणि अमृताच्या डोक्यात घाणेरडं कारस्थान शिजतं. आता तर यशला सुद्धा कळून चुकलं असेल की कावेरीच्या बाबतीत मा खरंच हे सगळं मुद्दाम करतात. त्यानंतर रात्रीच्या वेळी अमृता, यमुना दोघीही गुपचूप किचनमध्ये शिरतात आणि त्यानंतर दोघीही जेव्हा फ्रीज उघडून बघतात तेव्हा त्या हवालदिलच होतात. एकमेकींना सांगतात त्या की या कावेरीने भाज्या, दूध सगळं कसं व्यवस्थित ठेवलंय. त्यावर अमृता म्हणते की हो ना, उद्या उपवासाचं सगळं त्यांनाच करायचं आहे ना, सद्गुणी सुनबाईंना. आता दोघींनाही प्रश्न पडतो की कावेरीच्या विरोधात काय कारस्थान करता येईल बरं. तेव्हाच अमृताचं शातिर डोकं चालतं. यमुनाला ती म्हणते की पण समजा जर हे फ्रीज 5-6 तासांसाठी बंद राहिलं तर. मग यमुना लगेच म्हणते, मग काय आमू, सगळ्या भाज्या खराब होतील ना. त्यावर अमृता म्हणते की हो ना, मग आता कावेरी वहिनी उपवासाचं सगळं कसं बनवतील. दोघेही एकमेकींना टाळी देत फिदी असतात आणि अमृता खुणावते. तेव्हाच यमुना पटकन फ्रीज बंद करते आणि सोबतच पिनही काढून टाकते, कारण त्यांना फक्त कावेरीची मजा बघायची. दोघेही ठरवतात की आता बघूयात की कावेरी उद्या सर्वांसाठी उपवासाचं आणि देवासाठी नैवेद्य नक्की बनवते तरी कसा. इकडे रूममध्ये कावेरी स्वतःला सतत जागं ठेवण्याचा प्रयत्न करते की नाही हा कावेरी, तुला झोपायचं नाही आहे. आजचा खर्च आणि उद्याची लिस्ट आज काहीही करून बनवावी तर लागेलच. यश ते सगळं गुपचूप पाहत असतो. परत कावेरीच्या डोक्यात प्रकाश पडतो. अचानक तिच्या लक्षात येतं की उद्या तर नैवेद्य बनवायचा आहे, मग तो बनवायचा तरी कसा, त्याचे व्हिडिओ ती पाहत असते. इतक्यातच यश येतो. येता क्षणी तो चुटकी वाजवतो. कावेरी टचकते. तो विचारतो की काय करताय. तेव्हा कावेरी सांगते की उद्याची तयारी. यश कावेरीच्या हातून मोबाईल काढून घेतो आणि तिला सांगतो की झोपा आता. कावेरी सांगते की हो, एवढं काम झाले की झोपेनच. यश तिच्याकडे पाहतो. ती विचारते की असं का बघताय. तेव्हा यश म्हणतो की माझ्या बायकोचं यश. त्यावर कावेरी म्हणते की हो, यश तर माझे आहेतच. यश म्हणतो की उद्या संकष्टी. संकष्टी म्हटलं की घरात अगदी सणासारखीच साजरी होते. तो त्याच्या भावना व्यक्त करतो की उद्या माची ही संकष्टी नीट पार पडू देत. काय आहे, एकदा का तिचा उपास नीट पार पडला ना, तर मग तिची चिडचिड नाही होणार. त्यावर कावेरी म्हणते की हो, श्री गणेशाची कृपा तर हवीच ना प्रत्येक कामात. यश कावेरीला सांगतो की तुम्ही झोपा बरं, असता खरंच खूप उशीर झालाय.
तिकडे अमृता यमुनाला सांगते की उद्या संकष्टी आहे आणि उपवास जरी सगळ्यांचा असला तरी प्रसाद मात्र कावेरी वहिनींनाच मिळणार आहे. दोघेही पुन्हा मोठमोठ्याने हसायला लागतात, एकमेकींना टाळी काय देतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कावेरी किचनमध्ये येते. येता क्षणी विचार करते की आधी उपवासाचे पदार्थ बनायला घेते. इतक्यात माच येतात. मांना पाहता क्षणी आता कावेरी आदराने जाऊन विचारते बरं का की मा तुम्हाला काही हवंय का. विचारणं साहजिक आहे ना, अचानकच आलेत मा. आता त्यावर उलट मा तिला खडसावतातच. माझ्याच स्वयंपाकघरात तू मलाच विचारणार आहेस की मला काय हवंय नकोय ते. त्यानंतर त्या स्वतःच सांगतात की मी पूजेला बसते, नैवेद्यासाठी दूध हवं होतं. फ्रीजमधून मा दूध घेणार तर कावेरी सांगते की दूध अजून आलेलं नाही आहे, आल्यानंतर मी आणून देते. मा जाऊन पूजेला बसतात. थोड्याच वेळात आता डोअरबेल वाजते. तेव्हाच कावेरी पटकन दुधाचं भांडं घेऊन जाते आणि दूध घेऊन येते. तिची इतकी धावपळ होत असते. माता की ते सगळं पाहतात. आता मात्र कावेरीला खरंच तारेवरची कसरत ही करावीच लागते, कारण ती जेव्हा नाश्ता बनवायला घेते तेव्हाच नेमकं तिला साड्यांच्या ऑर्डरसाठी कॉल येतो. आता साड्यांचे फोटोज त्यांना हवे असतात. कावेरी सांगते की सोशल मीडियाला आमचं पेज आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तुम्हाला हव्या त्या साड्या सिलेक्ट करा, आम्हाला पाठवा. इतक्यातच उदयचा आवाज येतो. उदय विचारतो की नाश्ता तयार आहे का, मला ऑफिसला जायचं आहे. कावेरी ओरडूनच सांगते की हो भाऊजी. त्यानंतर कावेरी सर्वांसाठी चहा ठेवते. दूध तर गरम करायला ठेवलेलंच असतं. नंतर पुन्हा एका ऑर्डरचा कॉल येतो. कावेरी तो कॉल रिसीव्ह करते. त्यांनी आधीच साड्यांची ऑर्डर दिलेली असते. कावेरी त्यांना सांगते की हो तुमच्या साड्या तयारच आहेत. इतक्यातच अनु येते. अनु कावेरीला सांगते की काकू माझं मिल्कशेक. कावेरी सांगते की हो बाळा तयारच आहे. इतक्यात माच येतात. मांना पाहताच कावेरी विचारते की काय झालं. मा सांगतात की अगं तिकडं बघ, दूध उतू जात आहे. कावेरी पटकन जाऊन गॅस बंद करते. कावेरी अनुला सांगते की तू जाऊन तिथे टेबलपाशी बस, मी तुला मिल्कशेक आणून देते. ते लेकराचं काय, ते जाऊन बिचार बसतं. आता मांना कावेरी सांगते की बायकांना सवयच असते ना मा, एका वेळी अनेक कामं करायची. पण मांचं तोंड बंद राहील तर ना लगेचच टोमण्यांचा मारा चालू होतो. हो, पण एकही काम धड जमत नाही ना आपल्याला. वरीचे तांदूळ धुवून ठेवलेत, आधी ते धुवावे लागतात, त्यानंतर तुपात ते भाजावे लागतात आणि मग काय हिरव्या मिरचीची फोडणी त्याला द्यावी लागते. ते धुतलेत, ते तर काही दिसतच नाही आहे. दाण्याचं कूट बहुतेक तेही करून ठेवलेलं नाही आहेत. आणि त्यात काय सतत तुमच्या या व्यवसायाचे फोन येत आहेत, ते महत्त्वाचं आहे ना तुमच्यासाठी जास्त. फराळ करायच्या टायमिंगपर्यंत निदान उपवासाचं सर्व बनवून तरी ठेव. तेव्हा कावेरी विचारते की मा तुम्ही नाश्त्यासाठी फळं तरी खाणार का. आता तिथेही मा तिला टोमणेच मारतात. मी कधी एकटी बसते का नाश्ता करायला, मी सर्वांसोबतच बसते ना, मग तेव्हाच खाईन की. आणि एक काम कर, आता माझी पूजा तर होतच आले, एकदाच तू नैवेद्य आणून दिलं की मग झालं. त्या रागातच तिला खुन्नस देतात आणि निघून जातात किचनमधून. बिचारा कावेरीची असली धांदल उडालेली असते ना. बिचाऱ्या कावेरीची मनस्थिती इतकी वाईट होते ना. आणि का नाही होणार, सतत जर घालून पाडून बोलत असतील, टोमणे मारत असतील तर कोणाचेही मनाची अवस्था वाईटच होईल ना. मा मुद्दाम करतायत, खच्चीकरण करतायत तिचं, म्हणजे प्रत्येक वेळी हे दाखवून द्यायचं की तिला काही जमत नाही किंवा ती काही करूच शकत नाही, जेणेकरून कावेरी माघार घेईल. अचानकच कावेरी त्या दुधाच्या भांड्याला हात लावते, पण बिचारीच्या लक्षातच नाही राहत ती ते गरम आहे. जोराचा चटका बसतो. पाठीमागून 2 महाराण्या येतातच, यमुना आणि अमृता. पुन्हा कावेरीवरती हसायला लागतात. यमुना लगेच तिच्या कानात कुजबुजते की अमू, खरी मजा तर तेव्हाच येणार आहे जेव्हा ही फ्रीज उघडेल. आणि पटकन दोघेही तेथून सटकतात. आता विद्याने नव्या साडीची डिझाईनही केलेली असते. ती धावतच किचनमध्ये कावेरीकडे येते. कावेरीला ती सांगते की ही बघा आपल्या नव्या साडीची डिझाईन, मला सोशल मीडियावरती टाकायचं आहे, ते कसं टाकतात मला शिकवा ना. तेव्हा कावेरी एका वेळी 2-2 कामं करते. म्हणजे तिचं स्वयंपाक फराळाचं सगळं बनवणंही चालू असतं आणि सोबतच विद्याला सगळं शिकवणंही चालू असतं. पण आता
कावेरीच्या मागे संकटांची मालिका सुरूच होणार असते आणि त्या सुरू करणाऱ्या दुसरा कोण असणार आहेत? यमुना आणि अमृताच. थोड्या वेळाने कावेरी आता विचार करते की इथे अचानक पाणी कुठून आलं. नैवेद्याची तयारी करावी लागेल. मांना पटकन नैवेद्य नेऊन द्यावा लागेल, नाहीतर त्या रागवतील. पण ज्या क्षणी कावेरी फ्रीज उघडते ना, त्या क्षणी तिला धक्काच बसतो. कारण सर्व भाज्या खराब झालेल्या असतात, दूधही नसलेलं असतं. कावेरी हादरते आणि विचार करते की या सगळ्या भाज्या खराब झाल्या. रात्री करून ठेवलेली सगळी मेहनत फुकट केली. ते दुधाचं पातेलं, विरजणाचं पातेलं बाहेर काढते. सगळ्या भाज्या खराब झाल्या. त्या आता तिला इतकं टेन्शन येतं, काय करावं काहीच सुचत नसतं. मग मुद्दाम यमुना चिकूला अजून आणून सोपवते तिच्याकडे. एकतर कावेरी इतकी गोंधळून गेलेली असते, काय करावं, सगळं कसं निस्तारावं काहीच सुचेनासं होतं. आणि त्यात अजून विद्याचं भलतंच. पुन्हा ती फोन घेऊन येते आणि विचारते की कावेरी वहिनी, अहो मगाशी साडीची पोस्ट टाकली होती ना, त्याच्यासाठी सतत कॉल्स येत आहेत. प्राईस काय आहे ते विचारतायत. मला कळत नाही आहे मी काय सांगू. तेव्हा कावेरी विद्याला म्हणते की तुम्ही यशना जाऊन विचारा ना, माझ्या मागं खरंच खूप कामं आहेत. इतक्यातच सरिताताईंचा फोन येतो. विद्या वैतागतच म्हणते की हे बघा, सतत त्या कॉल करतायत, प्राईस विचारतायत, आता काय उत्तर देऊ. कावेरी पुन्हा शांतपणे सांगते की विद्याताई, प्लीज तुम्ही यशला जाऊन विचारा ना, ते तुमची मदत करतील. इतक्यात कावेरीला अजून हाक मारतात. अगं पाहुणे आलेत, पाहुण्यांसाठी पाणी घेऊन येतेस का प्लीज. आता पाहुणे समोरात म्हटल्यानंतर कावेरीसोबत ते चांगले वागण्याचं नाटक दिखाऊपणा तर करणारच. कावेरी विद्याला सांगते की विद्याताई, तेवढं काम प्लीज बघा ना, मी आलेच. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतात. पण माने हे सगळं मुद्दाम केलं या कावेरीच्या विरोधात, तिला हार पत्करायला लावायची म्हणूनच एक षडयंत्र आहे मांचं. तर काय अमृता आणि यमुनापेक्षा कमी आहेत का. कावेरी चिकूला घेऊन येते. त्यांना पाहता क्षणी कावेरी त्यांच्याबद्दल चौकशी करते की हे कोण आहेत नक्की. इतक्यातच यमुना अमृता त्यांच्यासाठी पाणी घेऊन येतात. आता पुन्हा कावेरीला अडचणीत आणतात. अगं कावेरी, दरवर्षी संकष्टीला आपण काही ना काही दान करतो. मग म्हटलं की आता दान करण्याऐवजी आपण अन्नदानच करावं ना यावेळी. मग काय, मी यांना आपल्या घरी फराळाला बोलवले. तू जास्तीचं साबुदाणा वगैरे फराळाचं केलंयस ना. कावेरी धक्क्याने विचारते की अहो पण तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी वाढवून केलं असतं ना. मांच्या डोक्याचे स्क्रू बहुतेक ना जरा ढिलेच असणार आहेत. त्या कावेरीला काय म्हणतात माहिती का. अगं कावेरी, आपल्या घरात स्वयंपाक हा मोजून मापून केला जात नाही. अगं कोणी ना कोणी जास्तीचा माणूस येतोच ना आपल्याकडे जेवायला. तेव्हा कावेरीला आता पुन्हा टेन्शन येतं आणि ठरलेलं वाक्य माझं, तू या घरची सून आहेस ना, मग इतकं तर तुला माहितीच असायला हवं. सांगितलं तर कळेल ना अजून त्यातनं यांच्या पुन्हा फरमाईशी, पुन्हा ऑर्डरी चालू होतात. पाहुण्यांसाठी आता तात्पुरती तू कॉफी घेऊन ये आणि सोबतच बटाट्यांचा चिवडासुद्धा घेऊन या. तिकडे लगेच अमृता यमुनाच्या कानात कुजबुजते. आता हे पाहुणे जर उपाशीपोटी या घरातून गेले ना, तर मावशी कावेरीवरती खूप रागवेल. घड्याळाकडे पाहता क्षणी कावेरीचं टेन्शन आणखीनच वाढतं. तिच्या मनात भीती दाटून येते. आत्ता 6:30 वाजलेत. चंद्रोदय तर 1.5 तासाने होणार आहे. म्हणजे मला फक्त 1.5 तासात सर्वांसाठी फराळाचं बनवावं लागेल. मग काय, जराही वेळ न दवडता ती पटकन किचनमध्ये पळते. कावेरी किचनमध्ये येत्या क्षणी ती विद्याला सांगते की आणखीन पाहुणे आले आहेत, आपल्याला स्वयंपाक वाढवावा लागणार आहे. विद्या वहिनी समजावते की कावेरी वहिनी, तुम्ही शांत व्हा, मी मदत करते तुमची. पण इतक्यातच एका साडीची ऑर्डर येते. तेव्हा कावेरी विद्याला सांगते की तुम्ही जा पटकन, ती साडी तयार ठेवा, मी तोपर्यंत इथलं स्वयंपाकाचं बघते काय ते. विद्या समजावते की आत्ता पुरतंच साडीचं जाऊ देत ना. कावेरी सांगते की नाही आहे, त्यांना आजच साडी हवी आहे आणि ती आपल्याला डिस्पॅच करावी लागेल. ती इतकी गोंधळून गेलेली असते ना की नेमकं तिथे यश येतो. यश विचारतो की कावेरी काय झाले. विद्या समजावते की पहिलं तुम्ही पाणी प्या आणि शांत व्हा बरं. यश तिला पाणी देतो, पण कावेरी सांगते की नाही यश, पाणी नको आहे मला. खरं तर ना माझं डोकंच बंद पडलं आहे आता. माने आणखीन 4 लोकांना जेवायला बोलवलं आहे
आणि मला कळतच नाहीये, अचानकच स्वयंपाक वाढवावा लागलाय. विद्या कसंबसं तरी कावेरीला समजून घालण्याचा प्रयत्न करते, पण कावेरीला टेन्शन या गोष्टीचे येतं की त्यांच्याकडून काही गडबड झाली तर आलेल्या पाहुण्याने उगाचच मला नावं नको ठेवायला. आणि त्यातच ती तक्रारही करते की यश फ्रीज पण बंद आहे. आता तर यशलाही धक्का बसतो. एका पाठोपाठ एक संकटही येतच राहतात. आजचा भाग संपतोय. पुढील भागात आपण बघूयात. कावेरी मानकडे जाते आणि त्यांना रिक्वेस्ट करते की स्वयंपाक व्हायला अजून थोडा वेळ लागेल, तुम्ही तोपर्यंत तात्पुरती ही खीर ठेवता का नैवेद्यासाठी. मानचा इतका संताप होतो. कावेरीला त्या सांगतात की ठीक आहे, आत्ता मी खीर ठेवते, पण आरती व्हायच्या आत जर का तू पूर्ण नैवेद्याचं ताट नाही आणलंस तर गोष्ट लक्षात आहे ना तुझ्या, तुझा बिझनेस आजपासून कायमचा बंद. कसले अट घातली माने, पण मान्य आहे की माने अट घातली, पण कावेरी पुन्हा एकदा मात करणारच आहे. यांनी कितीही संकट आणू देत, कितीही अडचणी निर्माण करू देत, शेवटी कावेरी वरचढ ही ठरले.